व्लॉग गाईज आजचा व्लॉग आपण चालू केलाय ऑफिसच्या लिफ्टमधून. आज खूप जास्त वेळ झालाय तरी मी आज ऑफिसमध्येच आहे कारण की आज खूप जास्त काम होतं. पण आज फटाफट आपण निघूया. रात्र पण झालेली आहे बाहेर. चलो. आज माझा घसा खूपच जास्त खराब आहे आणि आजचा दिवस तसं बघितलं तर माझा आजचा सगळा दिवस ऑफिसमध्ये जाणार आहे. ऑलमोस्ट गेलाच आहे, रात्रच झालेली आहे आणि माझा घसाही खराब आहे. त्यामुळे मी चाललो आता कॉफी नाही सॉरी जिंजर टी प्यायला. ब्लॅक कलरची जिंजर टी बघूया कुठं चांगली भेटते इकडे. माझ्या एका मित्राने मला सजेस्ट केलं आहे की इकडे पुढे एका बिल्डिंग खाली जिंजर टी भारी भेटते. तर मी आता तिकडे चाललो आहे. बघूया माझा घसा ठीक होतो का नाही त्या जिंजर टीनी. बोललो माझा घसा खराब आहे तर त्यांनी मला काहीतरी वेगळं सजेस्ट केलं. त्यांनी काहीतरी काढा बनवून दिला आहे मला. असा काढा बनवून दिला आहे तर आपण ट्राय करूया. काढ्याच्या हिशोबाने टेस्ट चांगली आहे पण याच्याने ठीक नाही झालं तर आपण आपल्या मित्रालाच घोडे लावू आणि त्यालाच बघू. पहिले काढा प्यायला 2 जण आले. पाहिजे तुम्हाला पण पाहिजे तुला बोके आहे. आणि जो मला गाडा दिला तो सरस एक नंबर होता. मला एकदम रिलीफ वाटते. आपण आपल्या देवाला जाऊन शाबासकी देऊ. टाकलं त्या मागच्या याच्यात. तर ऑफिसचं कॅम्पस एकदम रिकामा झालं आहे कारण की रात्र झालेली खूप जास्त. पण मी इथंच आहे अजून कारण की मला काम आहे खूप जास्त. त्यामुळे मला घरी जाता येत नाही. काय करणार. आणि माझा घसा पण खराब. पण आता बरं आहे. त्यांनी जो काढा दिला ना त्याच्याने माझा घसा एकदम ओके झाला आहे. आणि बस एवढंच. फटाफट आपण आपलं काम आवरू आणि निघूया घरी. आता चला आपण आपापल्या कामाला लागूया. आज तर लिफ्ट पण रिकामी भेटते आहे. नाही तर अशी लिफ्ट रिकामी कधीच भेटत नाही. त्यांनी आम्हाला काढा प्यायचं सजेस्ट केलं. एक नंबर. माझा घसा ठीक झाला. देवा थँक्यू. तूच माझा मित्र. काम कर जीवे नको दाखवू. आज आमचं काम संपलं आहे आणि आजही मला लवकर गाडी भेटलेली आहे. ती गाडी जी की खूप लवकर भेटली. कोण इज हिअर? रोहन आलेला आहे. पाटील नाही आला. पाटील नाही येणार आहे. पाटीलला खूप काम लावलेलं आहे. समजलं का? काय बोला तुला माहिती का? मला पाटील असा बोलला की मला खूप जास्त काम लावलं आहे आणि मी काही येऊ शकत नाही. तुझ्यासोबत मला चिल करायला लावले पण तुझ्यासोबत चिल नाही करणार. मला पाटीलच पाहिजे. तर मी परत घरी चाललो आहे आता. तर माझं आत्ता मन लागले कारण की भाऊ आला आहे. भाऊ आला तेव्हाच माझं मन लागतं. समजलं का? तू आला नाही त्याच्यामुळे आम्हाला किती बोर होतं सांग बरं. ब्लॉग चालू समजलं का तुला? भाऊ कंटेंट नाही तो मी आहे. पण अनुभव सांगतो तुला. 12 तास काम केलं काम नाही होणार पण एक 5 तास काम कर. अर्धा तास बाहेर जरा रिलॅक्स होते मग परत कामाला बस. दरवर्षी काम करून नाही होत रे. मेंटेन राहत नाही बसायचं. सांगतो करा. 12 तास काम करतो. अरे सकाळी रीला बघतो हा, दुपारी रील्स बघतो हा आणि संध्याकाळी याला काय माहित कोणतं तर रात्री संध्याकाळ झाली का काम करायची. हा नाही दुपारी रीला कोण बघतो? झोपतो कोण? मग बघितलं आम्ही. दुपारी रील बघतो, इंस्टा बघतो आणि संध्याकाळी कामं करतो. असं नसतं. सगळे कामं संपवायचे मग संध्याकाळी चिल करायला आमच्या बरोबर येतं. मला मन लागलं पाहिजे. काही काम करायचं. मी ऑफिसवरून आलो तुझ्यासाठी. बघ बॅग लावलेली आहे. माझा घसा खराब आहे तरी मी तुला भेटायला आलो. एवढं लांब. मित्राची काही कदरच नाही भाऊला. ठीक आहे भाऊ. काय खायचं भाऊ तुला? ते नाही माझ्याकडं. ते नाही जैस मिळे का थोडा भाऊ. ठीक आहे. किती काम करायला लागतं की मला आम्हालाच माहिती. बाकीच्यानं चांगलं वाटतं. ठीक आहे भाऊ. होतं असं. जाऊ दे. सिंपती. पगारच मिळत नाही मला. पगारच भेटत नाही. झाली मला पाठव ना. मला भाऊ त्याची सगळी सॅलरी देणार आहे. माहिती पाठवू काय तुला? हा पाठव. नको दाखवू. भाऊची सॅलरी टॅक्स डिडक्शन करून 1,40,000 येते.
काय हसा की रे सिरियसली भाऊची सॅलरी 1,40,000 येते. 1,40,000 मायनस 1,25,000 1,25,000 असं म्हण. ते सगळे डिरेक्शन होते यामध्ये. पण भाऊ नेक्स्ट हिरो राहणार आहे आमचा. सगळ्यात जास्त पॅकेज भाऊ काढणार, मला आयडिया आहे. तुला काय काय? त्या आजची मीटिंग संपलेली आहे. मीटिंगमध्ये भाऊचा मोठा हात होता, नाही माझा मोठा हात होता, सॉरी गाईज. चलो बाय.